अंधेरी पश्चिम येथे बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे। जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळल्यात। 12 ते 13 रिक्षांचा यामध्ये समावेश आहे। 2 ते 3 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। जखमींना कूपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय। बसचे ब्रेक फेल झाल्याचा ड्रायव्हरनं दावा केला। पुन्हा एकदा बेस्ट बसचा हा भीषण अपघात, आपण ही दृश्य सुद्धा अपघातासंदर्भातली बघू शकतोय। अंधेरी पश्चिम येथे हा अपघात घडलेला आहे। जवळपास 14 गाड्या या अपघातामुळे एकमेकांवर आदळल्या आणि 12 ते 13 रिक्षांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती। आणि या अपघातामध्ये 2 ते 3 जण जखमी सुद्धा झालेले आहेत आणि या सगळ्या जखमींवर उपचारही सुरू असल्याची माहिती। बसचे ब्रेक फेल झाले आणि त्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा ड्रायव्हरकडून करण्यात आलाय। बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक बसली आणि या अपघातामध्ये अनेक मोठं नुकसान झालेलं आहे। जवळपास 17 गाड्या एकमेकांवर आदळल्या, यामध्ये 2 ते 3 जण आहेत ते जखमी असल्याची माहिती आहे आणि या सगळ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। नेमकी कशा प्रकारे परिस्थिती उद्भवलेली आहे तीही आपण बघू शकतोय। विशेषतः मेन म्हणजे रिक्षा होत्या त्या त्यांचं यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। ब्रेक फेल झाला त्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा सध्या ड्रायव्हरकडून केला जातोय। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्या सोबत आहेत। मल्लिकार्जुन, नेमकं काय घडलं? आपण पाहिलं तर नक्कीच जे अंधेरी सबवेची घटना आहे। अंधेरी सबवेमधून जेव्हा बस जात असताना भरधाव बस होती, जे मागून बस जेव्हा धावत असताना बस चालकचा नियंत्रण कंट्रोल हातातून गेल्यानंतर पुढे असलेले 10 ते 12 गाड्यांना धडक दिल्याची घटना घडलेली। त्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेले, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र सुदैवाने एक रिक्षा चालक देखील बचावला गेलेला आहे। मात्र रिक्षाची पूर्ण अवस्था जी आहे ती पूर्ण खराब झालेली आहे। मात्र रिक्षा चालकांची आता मागणी आहे की आमची पूर्ण रिक्षाची जी भरपाई करून देण्यात यावं आणि पोलिसांनी बस चालक जे होते बस चालक त्यांना ताब्यात घेतलेला आहे। पुढचा तपास बस चालकाचा करण्यात येत आहे की जे मद्यपान वगैरे करून बस चालवत होता का याची पूर्ण तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे। नक्कीच मल्लिकार्जुन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।